नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत, पण महत्त्वाची 6 ठळक मुद्दे आहेत। त्या 6 ठळक मुद्द्यांवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम, परीक्षा झाल्यापासून गाजलेला प्रश्न की महा-टीईटीचा रिझल्ट कधी लागेल आणि याचं अपडेट काय आहे। कोणताही व्हिडिओ टाकला तर त्याच्या खाली फक्त आणि फक्त हाच प्रश्न एक येतो की महा-टीईटीचा रिझल्ट कधी लागणार, पुन्हा टेटचं नोटिफिकेशन कधी येणार। त्यानंतरचा तिसरा प्रमुख मुद्दा आहे की 27 सप्टेंबरला युवाशाही संघटनेचा मोर्चा आहे, आपण त्या संदर्भात सुद्धा बोलणार आहोत। त्यानंतरचा आणखीन एक मुद्दा असा आहे की जी 2019 ची यादी जाहीर झाली, जे की पैसे भरून बोगस प्रमाणपत्र मिळवल्यांची यादी जाहीर झाली, मग त्यानंतर 2018 ची सुद्धा यादी लागणं अपेक्षित होतं, पण ती यादी लागली नाही। जी काही यादी लागली होती ती पोलीस प्रशासनाची होती, पण आपल्या शिक्षण विभागाची अधिकृत यादी जाहीर झाली नाही, त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत। आणि त्यानंतर जे काही महाग ट्विटरवर एक आपण हॅशटॅग चालवला होता तो सक्सेस का झाला नाही ह्याच्या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत। आणि त्यानंतर 6वा असा मुद्दा आहे की पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यांचा शिक्षक भरतीचा कार्यक्रम जाहीर करा, जो की महाग जाहीर झाला होता, पण त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी होत्या, त्यामुळे तो नंतर रद्द करण्यात आला, त्याच्या संदर्भात सुद्धा बोलणार आहोत। आणि त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संपूर्ण शिक्षक भरतीची मागणी का होत नाही ह्याच्या संदर्भात सुद्धा बोलणार आहोत। तर आता आपण सविस्तरपणे जे काही मुद्दे आहेत त्याच्या संदर्भात चर्चा करायला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण पहिला असा मुद्दा घेऊ की जी की 27 सप्टेंबरला युवाशाही संघटनेचा मोर्चा आहे की थेट मंत्रालयावर धडकणार आहे। आता त्यांनी हे मोर्चा काढणार आहेत, मोर्चाला सर्वजण सहभागी होणार आहेत अशी अपेक्षा ठेवणे, सर्वजण सहभागी व्हा। पण आता यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत त्या तुम्ही वाचल्या असतील, ऐकल्या असतील, पण एका मिनिटाच्यात मी हे सर्व मागण्या सांगतो आणि त्याच्यावर तुम्हाला काय सांगायचं ही सांगतो की जे काही राज्यात टेम्पररी शिक्षक आहेत त्यांना समाविष्ट न करता सर्व शिक्षकांची पदे हे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात यावीत आणि त्यांना सुद्धा टीईटी व सीटीईटी अनिवार्य करावी असा त्यांचा प्रमुख पहिली मागणी आहे। त्यानंतरची दुसरी मागणी अशी आहे की 2017ला जी काही शिक्षक भरती झालेली आहे ती भरती अर्धी राहिलेली आहे ती सुद्धा पूर्ण करा अशी त्यांची मागणी आहे। आणि त्याच वेळेस आणखीन एक ही केलेली आहे की जे काही आता 2019ला जे काही घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये जे काही घोटाळे बाज आहेत त्यांची जे काही अधिकारी वगैरे आहेत त्यांची नावे जाहीर करा आणि जे त्यातल्या त्यात जे काही हे आहे ती एजंट, त्या एजंट लोकांची सुद्धा नावे जाहीर करा अशी त्यांची एक मागणी आहे। आणि त्यानंतर आणखीन एक अशी मागणी केलेली आहे की 2013 पासूनचे जे काही प्रमाणपत्र आहे टीईटीचे सर्वच्या सर्व पडताळणी करण्यात यावी, पण हा जो आहे 2013 पासूनचे तपासणीचा तो ईडीच्या मार्फत ऑलरेडी तपासले जात आहे, तरी सुद्धा ही मागणी त्यांनी केलेली आहे। आणि त्यातल्या त्यात आणखीन असं एक हे केलेलं आहे, पण एक मुद्दा त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेला नाहीये, कुठला तर टीईटीचा रिझल्ट लावा आणि टेटचं नोटिफिकेशन द्या अशी मागणी त्यांनी केली नाही, मागण्या वेगळ्या केलेल्या आहेत, पण मेन मागणी टीईटीची रिझल्ट आणि टेटचं नोटिफिकेशन याबाबत त्यांनी त्याच्यामध्ये काहीच केलेलं नाहीये। आता हे जे काही वरचे मुद्दे आहेत ते ऑलरेडी आहेत, ते त्याच्यावर काम चालू आहे, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की टीईटीचा रिझल्ट आणि टेटचं नोटिफिकेशन याच्याबाबत जास्त कठोर काहीतरी पावलं उचलायला पाहिजे होते, पण ते तसे उचलण्यात आलेले नाहीत आणि तशी मागणी सुद्धा करण्यात येत नाहीये। आणि आता आपण महा-टीईटीचा रिझल्टचं जे काही अपडेट आहे त्याच्याबद्दल बोलू। महा-टीईटीचा रिझल्ट कधी लागल याच्याबाबत विचारणा करण्यात येत आहे। मी सुद्धा ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला कॉल केला त्यावेळेस फक्त एकच उत्तर येतं की लवकर लागेल, लवकर लागेल, कधी लागेल काय सांगता येत नाही। एकदा कॉल केला तर लागेल म्हणतात, 2-4 दिवसांना कॉल केला तर लवकर लागेल म्हणतात, 5-6 दिवसांना कॉल केला तर उडवाउडीची उत्तरे देतात आणि शासन दरबारी सुद्धा याची विचारणा केली तर फक्त उडवाउडीचे उत्तरे मिळतात। आता आणि त्यातल्या शासन दरबारी विचारणा केली तर ते शिक्षण विभागाला विचारणा म्हणतात, शिक्षण विभागाला विचारणा केली तर ते शासनामध्ये अडकून बसलेलं आहे असं म्हणतात। आता इथं टीईटीचा रिझल्ट नेमका अडकलाय कुठं? इतके दिवस काय सांगण्यात येत होतं की जो काही टीईटीचा स्कॅम झालेला आहे त्या स्कॅममुळे आपल्या टीईटीचा रिझल्ट रखडलेला आहे, हे पहिलं कारण दिलं। त्यानंतरचं असं कारण दिलं की पोलिसांची चौकशी चालू आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये थांबलेलं आहे। त्यानंतर पुन्हा काय कारण दिलं की जी लिस्ट आलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं थांबवण्यात येत आहे, ते झालं। पुन्हा त्यानंतर आणखीन काय कारण दिलं, आन्सर की आली, पण त्यानंतर काय कारण दिलं, जे काही मिलिटरीवाले होते त्यांचं अपडेट होतं हे कारण दिलं। मग पुन्हा त्यानंतर काय कारण दिलं की शिक्षण मंत्री नाहीत हे कारण दिलं। मग आता कारण काय आहे
किंवा नेमकं कारण काय आहे, पाणी कुठं मुरतंय, टीईटीचा रिझल्ट का लागत नाही याच्याबाबत कुठलीही ठोस कारवाई होत नाही किंवा कुठलंही ठोस कारण दिलं जात नाहीये की बाबा टीईटीचा रिझल्ट का लागत नाहीये. जितकीही चौकशी केली, जितकीही विचारणा केली, प्रत्येक वेळेस उडवाउडीचीच उत्तरं मिळतात आणि सकारात्मक असं उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. फक्त एवढं सांगतात की लागल, पण नेमका कधी लागल, काय लागल, काहीही ह्याच्याबाबत आणखीन अपडेट नाहीये. जेवढी काय विचारणा केली त्याच्यातून एवढंच सांगतात की लागल, पण कधी लागल, काय लागल, काहीही सांगण्यात येत नाहीये. तुम्ही सुद्धा कॉल करून बघा, तुम्हाला सुद्धा असेच उत्तरं दिले जाणार आहेत. आणि सध्या तरी टीईटीच्या रिझल्ट बाबत काहीही अपडेट नाहीये किंवा कसलीही हालचाल नाहीये. कधी लागल, काय लागल ते आणखीन काहीच सांगत नाहीये. फक्त एवढंच आहे की लागल म्हणतात. टेटचं नोटिफिकेशन सुद्धा त्या बाबतीत सुद्धा तसंच चालू आहे. आणि आता आणखीन एक चौथा मुद्दा आहे की 2018ची यादी कधी लागणार. आता जी काही 2019ची यादी लावली गेली होती त्याच्यामध्ये सर्वांची नावे वगैरे जाहीर केली होती रोल नंबर सहित, पण मग 2018ची यादी गेली कुठं, ती का लागली नाही. 2019चा आणि 18चा तपास सोबत सुरू होता, दोन्हींचा कारवाई एकत्र झाली होती, दोन्ही फाईल एकत्र तयार झाल्या होत्या, पण 2018ची लिस्ट का येत नाहीये. त्याच्या मागे काही षडयंत्र आहे का किंवा ती यादी दबवली जात आहे का, असे सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत. पण सद्यस्थितीला असं आहे की 2018ची यादी लागणार नाही असे चिन्ह आहेत. आता ती दबवली जाणार, काय जाणार ते काही माहिती नाहीये, पण सध्या तरी त्याच्यावर कसलीच कारवाई नाहीये आणि ही परिस्थिती जैसे ती तशीच राहणार आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आता जो काही ट्विटरवर ट्रेंड चालवण्याचा आपण प्रयत्न केला होता शिक्षक भरतीचा, तो यशस्वी का झाला नाही. त्याच्या मागं फक्त एकच कारण होतं की त्याच्यामध्ये एक वाक्यता, एक सूत्रपणा, एक संघपणा आणि एकात्मता नव्हती. आता ही एक वाक्यता, एक संघपणा, एक सूत्रता का नव्हती, तर कारण जेवढे काही यूट्यूबवर चॅनल होते किंवा ज्यांनी काही सुरुवात केली होती, प्रत्येक चॅनलवाल्यांनी किंवा प्रत्येक जो व्हिडिओ बनवणाऱ्यांनी आपापला हॅशटॅग टाकला होता. ह्याच्यामध्ये एक असा हॅशटॅग घ्यायचा होता किंवा एक असं वाक्य घ्यायचं होतं की तो ट्रेंड करायला पाहिजे, सगळ्यांच्याकडून एकच वाक्य पाहिजे होतं. आता सर्वांनी काय केलं, शिक्षक भरती, काहींनी काय केलं हॅशटॅग पवित्र पोर्टल भरती आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांना टॅग केलं, विरोधी पक्षाने त्यांना टॅग केलं. पण ह्याच्यामध्ये काय होतं, हो शिक्षक भरती कुठली ते नमूद करणं गरजेचं होतं आणि का ते सुद्धा नमूद करणं गरजेचं होतं, पण ह्याच्यामध्ये एक वाक्य नव्हतं, असं कुठलं तरी एक वाक्य घ्यायचं होतं. आता महाराष्ट्राची शिक्षक भरती आहे, इथं सरळ सरळ हॅशटॅग महाराष्ट्र शिक्षक भरती असं जरी टाकलं असतं तर आणि सगळ्यांनी हेच हॅशटॅग चालू केलं असतं तर हे सक्सेसफुल झालं असतं. पण प्रत्येकाने व्हिडिओ बनवला, प्रत्येकाने त्यांचा ओपिनियन करून प्रत्येकाने वेगवेगळे हॅशटॅग चालवले किंवा प्रत्येक वेगवेगळा हॅशटॅग दिला, त्यामुळं तो ट्रेंड झाला नाहीये. आता हे जे काही ट्विटरवर ट्रेंड करण्याचं असतं, प्रत्येकाने एकच हॅशटॅग वापरला किंवा एकच हे सिम्बॉल वापरलं तर ते ट्रेंड करतात. बॉलिवूडचं बघा, नुसतं हॅशटॅग बॉलिवूड म्हणलं तर बॉलिवूडचा कोणताही पिक्चर आला तर तो बॉलिवूडचा पिक्चर येण्याच्या आधी बाद होऊन जातो किंवा तो हॅशटॅग बॉलिवूड ट्रेंड होतो. कुठलंही काही ट्रेंड करायचं असेल तर फक्त एक वाक्यता किंवा एकच वाक्य असं स्पेसिफिक सगळ्यांनी मिळून घ्यायचं असतं की ते ट्रेंड करतं. मागं एक असंच काहीतरी ट्रेंड झालं होतं की हॅशटॅग विनोद, हॅशटॅग विनोद नुसतं असं स्पॅम केलं तर ते ट्रेंड झालं होतं. हे तसंच असतं, नुसतं आपण हॅशटॅग महाराष्ट्र शिक्षक भरती एवढं सुद्धा केलं असतं तर ते ट्रेंड झालं असतं. पण इथं आपलं कुठं चुकलं, काही जणांनी काय केले, हॅशटॅग पवित्र पोर्टल भरती, हॅशटॅग महाराष्ट्र भरती, हॅशटॅग शिक्षक भरती असं केले. इथं नाही, कुठलं तरी एकच स्पेसिफिक हॅशटॅग घ्यायचं होतं, ते घेतले नाहीत, त्यामुळं ते ट्रेंड केलं नाही, त्यामुळे ट्विटरवरली ती मोहीम अयशस्वी झाली. आणि असाच आपला 1857चा उठाव सुद्धा अयशस्वी झाला होता. आणि शेवटचा 6वा मुद्दा असा आहे की पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यांचा शिक्षक भरतीचा कार्यक्रम जाहीर करा, जो की मागच्या वेळेस पेसा क्षेत्राच्या भरतीसाठी टेट घेण्याचा असा निर्धार झाला होता. त्यावेळेस तसं हे सुद्धा आलं होतं, परिपत्रक सुद्धा आलं होतं. त्यावेळेस सुद्धा असंच हे झालं होतं की ही भरती फक्त पेसा क्षेत्रातील शिक्षकांसाठी आहे, बाकीच्यांसाठी नाही. टेट बाकीच्यांना देता येणार नाही, जे पेसा क्षेत्रांच्या अंतर्गत येतात त्यांच्यासाठी टेट आहे. आता सुद्धा मागणी तशीच आहे की पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यांचे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी टेट घ्या. पण ह्याच्यामध्ये आणखीन असं घेतलं जात नाहीये की संपूर्ण शिक्षक भरती घ्या, अशी मागणी होताना दिसत नाहीये. ह्याच्यामध्ये अशी उदासीनता का दिसते, सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे चाललेले आहेत. कुणी असं एक येत नाहीये की सर्वांनी मिळून एकच व्हायला पाहिजे किंवा एकच शिक्षक भरती
किंवा जेवढी काय शिक्षक भरती घ्यायची ती एकत्र घ्या, ह्या क्षेत्रासाठी वेगळी त्या क्षेत्रासाठी वेगळी, प्रत्येक जण वेगवेगळी मागणी करते, प्रत्येकाच्या मागणीमध्ये वेगवेगळापणा दिसून येत आहे, एक मागणी कोणी करताना दिसून येत नाही, त्यामुळं ही सर्व उदासीनता दिसत आहे आणि त्यामुळंच ह्या आपली शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ती रखडत चाललेली आहे। प्रत्येक जण वेगवेगळी मागणी करत आहे, सगळ्यांची मागणी येत नाहीये, त्यामुळे सर्व हा बाजार होता, एक ना धड बाराबर छंद असा कार्यक्रम सध्या आपल्या शिक्षक भरतीचा चालू आहे। आता आपल्या ह्या शिक्षक भरतीची दिशा इथून पुढे कशी असणार आहे, काय असणार आहे ते देव जाणं। ह्याच्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन एक संघपणा एक सूत्रपणा आणलं तर सर्व काही यशस्वी होऊन जातं, पण प्रत्येक जण एकला चरोरे आपापल्या पद्धतीने चालू आहेत, प्रत्येक संघटना आपापल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे, पण कुठलीही एक संघटना येत नाही की सर्वांना मिळून ते योग्यपणाने काम करावं, असं चालत नाहीये। एक वाक्यता म्हणजे सर्वांनी मिळून जर ठरवलं तर योग्यपणे होऊ शकतं, पण सध्याच्या घडीला ते तसं होत नाहीये। प्रत्येक जण आपापली वेगळी मागणी करत आहे, वेगवेगळे मोर्चे निघत आहेत, वेगवेगळे निवेदन दिले जात आहेत, पण जे मेन आहे सध्याच्या घडीला काय महत्त्वाचं आहे की सध्याच्या घडीला TETचा रिझल्ट लागणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर टेटचं नोटिफिकेशन येणं महत्त्वाचं आहे। त्यानंतरच्या बाकीच्या गोष्टी आहेत की कुठल्या विभागाच्या भरती करायच्या, कशाचा करायच्या, किती जागा हे करायच्या, त्यानंतरच्या गोष्टी आहेत। सध्याच्या घडीला दोन मागण्या प्रखरतेने सर्वांच्या ह्याच्यातून यायला पाहिजेत की TETचा रिझल्ट लावणं त्यानंतर टेटचं नोटिफिकेशन येणं, पण सध्या ह्या दोन गोष्टी लांब चाललेल्या जात आहेत आणि दुसऱ्याच मागण्यांसाठी चालू आहे। असो जे असो ते असो, सर्वजण आपापल्या परीने चांगलेच प्रयत्न करत आहेत। तर शिक्षक भरतीच्या बाबतीत आणि TETच्या रिझल्टच्या बाबतीत एवढं सांगायचं की त्याच्या बाबतीत सध्या कसलंही अपडेट नाहीये। TETचा रिझल्ट कधी लागेल याची आणखीन शाश्वती नाहीये, टेटचं नोटिफिकेशन कधी येईल याची सुद्धा आणखीन काही गॅरंटी नाहीये, लागल एवढंच म्हणतात, कधी लागल ते सुद्धा माहिती नाहीये। पण ठीक असो, जेवढं काय असो ते जेवढं काय सांगायचं होतं तेवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कुणीही डिमोटिवेट होऊ नका, जे आहे सध्या जे ॲक्च्युअल घडते आणि जे काही मागण्या होत आहेत, जे काही मोर्चे होत आहेत, जे काही अपडेट आहे तेच फक्त मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं फ्री आहे हो, सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत, लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे त्याला दाबायचं असतं, त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब करायचं, ते दाबायचं, त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची, कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल, म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील, नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही। आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा, जर तुम्हाला चांगले वाटले त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या, म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार, तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा। जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा, म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत फ्रीमध्ये भेटतात, आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाहीये, तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या। तर बस एवढंच सांगायचं आहे।